दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातून एक दुःखद घटना समोर आली आहे। दिग्दर्शक सूर्या किरण यांचे सोमवारी चेन्नईमध्ये कावीळ आजारामुळे निधन झालंय। ते 51 वर्षांचे होते। बिग बॉस तेलुगू या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि याशिवाय ते सत्यम, राजूभाई यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जात होते। त्यांच्या प्रवक्त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर सूर्या यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे। PRO सुरेश यांनी सोमवारी एक्स प्लॅटफॉर्मवर अशी पोस्ट केली आहे की दिग्दर्शक सूर्या किरण यांचे कावीळ या आजारामुळे निधन झाले। त्यांनी सत्यम, राजूभाई आणि इतर काही तेलुगू चित्रपटांचे दिग्दर्शन केले। ते बिग बॉस तेलुगूचेही स्पर्धक राहिले आहेत। ओम शांती। मिळालेल्या माहितीनुसार सूर्या यांनी चेन्नईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। सूर्या किरण यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे झाल्यास औन वल्लीधारू इष्टपद्दारू मधील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कल्याणीशी दिग्दर्शकानं लग्न केलं होतं, मात्र कालांतराने ते वेगळे झाले। दरम्यान सूर्या किरण यांची बहीण सुजिता धनुष एक टीव्ही अभिनेत्री आहे। दरम्यान त्यांचे कुटुंब मूळचे केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणचे होते। दिग्दर्शकाचा जन्म चेन्नईत झालेला। सूर्या यांनी तामिळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम करत अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती। कदल मिनगल 1981, मनगम्मा सबाधाम 1985, मनीथान 1987 या सिनेमात त्यांनी अभिनय केला होता। जिनिलिया देशमुख आणि सुमंत यांचा रोमॅन्टिक कॉमेडी असणारा सत्यम हा सिनेमा सूर्या यांचा दिग्दर्शकीय पदार्पणाचा सिनेमा होता। हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि जवळपास 150 दिवस थिएटरमध्ये चालला होता। त्यांनी ब्रह्मास्त्रम 2006, राजूभाई 2007 आणि चॅप्टर 6 या गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं। यानंतर त्यांनी कोणता सिनेमा केला नव्हता, मात्र 2020 मध्ये ते बिग बॉस तेलुगूच्या 4थ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते।